नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य पद्धत या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा झोपताना तुमचं डोकं कोणत्या दिशेला असणं आवश्यक आहे आणि पाय कोणत्या दिशेला असणं आवश्यक आहे। जर तुम्ही योग्य पद्धतीने झोपलात वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तर तुम्हाला सुख, शांती, समृद्धी लाभत असते। त्यामुळे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार कसे झोपायचे, जर तुमचं डोकं उत्तरेकडे असेल म्हणजे तुम्ही जर अशा प्रकारे झोपत असताल, तुमचं पाय कुठं असेल दक्षिणेकडे आणि तुमचं डोकं जर उत्तरेकडे असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार चुकीची पद्धत आहे। जर तुम्ही अशा प्रकारे झोपत असताल तर जर तुमचं डोकं पश्चिमेकडे असेल आणि तुमचं जे पाय आहेत ते तुमचं पाय पूर्वेकडे असेल म्हणजे अशा प्रकारे तुम्ही झोपत असताल तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं झोपणं सुद्धा चुकीची पद्धत आहे। जर तुमचं डोकं दक्षिणेकडे असेल म्हणजे तुम्ही अशा प्रकारे झोपत असताल, तुमचं डोकं दक्षिणेकडे असेल आणि तुमचं पाय उत्तरेकडे असेल तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बरोबर पद्धत आहे। वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असं तुम्ही झोपू शकता। जर तुमचं डोकं पूर्वेकडे असेल आणि तुमचं पाय जर पश्चिमेकडे असेल तुमचं पाय तर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार बरोबर पद्धत आहे। अशा प्रकारे तुम्ही झोपू शकता वास्तुशास्त्राच्या नियमानुसार। उत्तरेला डोकं केलं तर चुकीचं आहे, पश्चिमेला डोकं केलं तर चुकीचं आहे। फक्त दक्षिणेला तुम्ही डोकं करू शकता आणि पूर्वेला तुम्ही डोकं करू शकता। म्हणजे दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय, पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय, अशा प्रकारे वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तुम्ही झोपू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।